मुंडेंना दूर ठेवलं, भुजबळांनाही डावललं. विधिमंडळ समित्यातही भुजबळांचा समावेश नाही. भुजबळांना डावलून कांदेंना बळ. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलं. त्यानंतर विधिमंडळ समित्यांची घोषणा करण्यात आली. मात्र या समितीत अजित पवारांनी वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांची एकाही समितीवर नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे या दोघांना डावलल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र कोणत्या पक्षाला किती समित्यांचं प्रमुखपद मिळालंय बघूया. भाजप 9, शिंदे गट 7, राष्ट्रवादी अजित पवार 8, काँग्रेस 1, अपक्ष 1. दरम्यान भुजबळांना डावलल्याचं समोर आल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावलाय. मला माहीत नाही, कारण विधिमंडळाच्या सदस्यांच्या जी समिती आहेत त्या बाबतीमध्ये मला पूर्णपणाची माहिती नाही आहे. परंतु भुजबळ साहेब किंवा धनंजय मुंडे हे दोघेही त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि आता विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत याच्यामध्ये अध्यक्ष ते नेमले जातात आणि सदस्य म्हणून काम करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ संपर्क करून त्यांनी न येण्याचं ठरवलं आहे किंवा काय झालं आहे याची माझ्याकडे आत्ता या क्षणाला माहिती नक्की नाही. महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याला वगळण्यात आलं. त्यामुळे भुजबळांनी उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली होती. यहाँ नहीं चाइना वहाँ नहीं. एवढंच नाही तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपद अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलं. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीत आणखीनच वाढ झाली आहे. त्यामुळे भुजबळांनी अजित पवारांच्या उपस्थितीतील बैठकांना दांडी मारली होती. कोणत्या बैठकांना भुजबळांनी दांडी मारली पाहूया. मंत्रिपद न दिल्यानं दर मंगळवारी होणाऱ्या बैठकीला दांडी. पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीला अनुपस्थिती. शिर्डीतील अधिवेशनाला तटकरेंच्या आग्रहावरून काही तासांची उपस्थिती. अजित पवारांवर उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर भुजबळांची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं चित्र आहे. त्यातच आता विधिमंडळ समित्यांमध्ये भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदेंना बळ दिल्यानं भुजबळ आणि मुंडेंची कोंडी केली जाते का, अशी चर्चा रंगू लागली आहे. रुपाली बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.